मोठी बातमी आहे चिपळूण दगडफेक प्रकरणासंदर्भात आमदार भास्कर जाधव यांच्या 11 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। खेड जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। माजी खासदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये राजकीय वाद होते, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिपळूण रेस्ट हाऊस, आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालय आणि निवासस्थान पाग नाका परिसर, पॉवर हाऊस नाका, गुहागर बायपास इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता। मात्र या निलेश राणे यांच्या दौऱ्यादरम्यान दगडफेक झाली होती, दंगल झाली होती आणि त्याच प्रकरणी भास्कर जाधव यांच्या 11 समर्थकांना आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। राजेश, काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे, दगडफेक झाली होती चिपळूणमध्ये। निलेश राणे जेव्हा तिकडे आले होते सभेसाठी, त्यावेळी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली होती, गुन्हे देखील नोंदवले होते। आता भास्कर जाधव यांच्या 11 समर्थकांना जामीन मिळालेला आहे, काय सांगाल? हा, बरोबर आहे मीना, तुझ्या वेळेला भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीचा जो प्रकार झालेला होता, त्यानंतर पोलिसांनी अटकसत्र चालू केलेलं होतं। भास्कर जाधव यांच्या 11 जे समर्थक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यांना न्यायालयीन कोठडी होती, मात्र त्यांना जामीन मंजूर होत नव्हता। मात्र आता काय जवळजवळ एक आठवड्यापेक्षा 2 आठवड्यानंतरच त्यांना आता 11 जणांना जामीन मंजूर झालेला आहे। मात्र दुसरीकडे अशी ही बाब आहे की भाजपवाले जे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारे अजूनही धरपकड झालेली दिसत नाही, कारण पोलीस तशी माहिती देत नाहीयेत। कारण भाजपला आम्ही पाहतो की भाजपवाले जे त्यावेळेला उपस्थित होते ज्या दगडफेकीच्या प्रकारामध्ये, त्यांच्या विरुद्ध कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले किंवा त्यांना कुठल्या प्रकारचे अटकसत्र केलेलं आहे हे पोलीस सांगायला आपल्याला कबूल नाहीयेत। मात्र भास्कर जाधवचे समर्थक जे अटक होते त्यांना 11 जणांना जामीन मंजूर झालेला आहे। आणि विशेष म्हणजे हे जे 11 जण ज्यांना जामीन मंजूर झाला आहे त्यांना 143, 145 किंवा मग 147 असेल किंवा मग 149 किंवा 153 असेल, 160 आणि 427 याने असे अनेक कलम त्यांना लावलेले आहेत आणि त्यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। जे खेड सत्र न्यायालय आहे त्यांनी त्यांना जो जामीन मंजूर केलेला आहे। मिलन, राजेश, अगदीच एक महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न या अनुषंगाने विचारावासा वाटतोय। भास्कर जाधव यांच्या समर्थकांना तर जामीन मिळालाय, मात्र भास्कर जाधव यांच्याकडून निलेश राणे यांच्या समर्थकांविरोधात किंवा कार्यकर्त्यांविरोधात काही तक्रार दाखल करण्यात येणार आहे का? या संदर्भात काही माहिती मिळते का तुम्हाला? हा, तर ज्या दिवशी हा दगडफेकीचा प्रकार झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या संध्याकाळी भास्कर जाधव पोलीस स्टेशनला गेलेले होते। मात्र अजूनही तशी अधिकृत पूर्वसूचना नाही आहे की भास्कर जाधव यांनी निलेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे किंवा भास्कर जाधव यांनी निलेश राणेंचे जे समर्थक आहे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत किंवा मग तक्रार केलेल्या आहेत, असे कुठल्या प्रकारची अजूनही माहिती मिळू शकलेली नाहीये। अगदी राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।